नमस्कार मंडळी, क्लास श्री किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे मेथी। तर सगळेच बनवतात, पण हा मेथीचा वेगळा प्रकार आहे। हा करून नक्की खाऊन बघा। याला बेसन मेथी बोलतात। त्याच्यासाठी लागणारं साहित्य: एक जुडी मेथी धुतलेली स्वच्छ करून, एक वाटी बेसन, मिरची आणि लसणाची थोडीशी पेस्ट, जिरे फोडणीसाठी, थोडासा लसूण अख्खा आणि 3 कांदे। आपण आता कांदे बारीक कापून घेऊया फोडणीसाठी। आपला कांदा कापून झाला आहे। आता लसूण पण थोडासा बारीक करून घेऊया। लसूण बारीक करून झाल्याच्या नंतर आपल्याला एका ताटात मेथी घ्यायची आहे। मेथी थोडीशी बारीक करून घ्यायची आहे। एका ताटात मेथी काढून घेतली, तिला चिरून घेऊ। मेथी जास्त बारीक पण नाही, जास्त मोठी पण नाही ठेवायची, मीडियम कापून घ्यायची। कारण जेव्हा आपण भाजी परतवून घेऊ तेव्हा नंतर बेसन पण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे ना, त्याच्यासाठी म्हणून कापून घ्यायची भाजी। आपण आता कढई तापून घेतली, त्यात तेल घालून घ्यायचं आहे फोडणीसाठी। तीन चमचे तेल घालून घेतलंय। तेल तापलं की जिरे घालायचे फोडणीला। जिरे लाल झालं की लसूण आपण जो बारीक कापून घेतलाय तो फोडणीला घालूया। लसूण लाल झाला की बारीक केलेली पेस्ट मिरचीची आणि लसणाची ती आपण घालून घेऊया। मिरची थोडीशी परतवून झाली तिला कांदा घालून घेऊया फोडणीला। कांदा लवकर फ्राय होण्यासाठी आणि नरम होण्यासाठी पटकन आपण त्याच्यात थोडंसं मीठ घालून घेऊया। मीठ सगळ्यांनी चवीपुरतं घालून घ्यायचं। कांदा आपला आता परतत आला आहे, अजून थोडासा परतू द्यायचा आहे। तो परतून झाला की भाजी फ्राय करून घ्यायची त्याच्यात। कांदा आपला आता गुलाबी रंगावर परतवून झाला आहे। आता याच्यात भाजीत घालून घ्यायची आणि भाजीलाही परतवून घ्यायचे। परतवून चांगली छानशी वाफ काढायची आणि मगच बेसन घालायचे। भाजीला आपल्याला कमी गॅसवरती छान वाफ काढून घ्यायची, परतवून घ्यायची। प्रत्येक वेळेस आपण एकाच पद्धतीची भाजी खातो, ह्या पद्धतीची खाऊन बघा। ज्यांना मेथी आवडत नसेल त्यांनाही मेथी आवडायला लागेल। आपण आता कमी गॅसवरती झाकण ठेवून मेथी चांगली परतवून घेऊया। जोपर्यंत तिचं सगळं पाणी जिरत नाही तोपर्यंत आपल्याला मेथी परतवायची। झाकण ठेवून परतवून घेऊया। आता आपली भाजी परतवून झाली आहे। आता यात आपल्याला बेसन घालून घ्यायचे। बेसन थोडं थोडं करून घालायचं।
बेसन घालायचं, परतवायचं, बेसन घालायचं, परतवायचं, जोपर्यंत भाजी अशी फळफळीत होत नाही तोपर्यंत. छान असं बेसन घालत जायचे, भाजीला परतत जायचे आपल्याला. हे बघा, थोडं थोडं करून आपण सर्व आता बेसन वाटीभर बेसन घालून घेतलं आहे. याला आता हळूहळू फ्राय करायचं आणि हे जेव्हा याला एक वाफ काढून घ्यायची छानशी अशी. हे सगळं बेसन आपण मिक्स करून घेतलं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवरच परतवून घ्यायचं आहे. हळूहळू भाजीचा वास छान यायला लागला आता. ह्या प्रकारची भाजी तुम्ही करा, तुम्हाला आवडेल आणि काहीतरी वेगळं करून केल्यावरती अजून भाजी जेवणाची टेस्ट वाढते. असं करून बघा, मुलं पण मेथी खातील. बऱ्याचदा मुलांना मेथी चालत नाही. आता आपण कमी गॅसवरती त्याची मस्त वाफ काढून घेऊया. हे बघा, व्यवस्थित फ्राय झाली आहे. अजून एक थोडीशी वाफ काढून घ्यायची म्हणजे आपली भाजी रेडी झाली आहे. झाली, मोकळी व्हायला लागली भाजी. बेसन म्हणजे परतलं आहे. बेसन व्यवस्थित परतून झालं की भाजी मोकळी होते. आपण अजून एकदा वाफ काढून घेऊया. हे बघा, आपली झाली आहे भाजी आता रेडी. पूर्ण बेसन फ्राय झालं आहे. बेसनचा कलर चेंज झाला म्हणजे बेसन फ्राय झालं आणि भाजी मोकळी मोकळी झाली म्हणजे आपली भाजी रेडी आहे. भाजीला मध्ये मध्ये परतवायचं आणि कमी गॅसवरतीच बेसन घालून भाजी परतवायची, नाही तर भाजी खाली लागेल. ही भाजी तर रेडी झाली. आपण घेऊया खाण्यासाठी. बघा, एकदम व्यवस्थित झाली आहे. आता आपण प्लेट डिशमध्ये काढून घेऊया. आपली भाजी खाण्यासाठी रेडी झाली आहे. तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, डोशासोबतही खाऊ शकता. छान लागते भाजी खाण्यासाठी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशी भाजी नक्की बनवून बघा, एकदा तुम्हाला नक्की आवडेल.